से आपने ये मंजिल पाई है। आपको आशीर्वाद देने जनता ये आई है और यही तो सत्तार भाई आपकी जिंदगी की कमाई है। और यही तो सत्तार भाई आपके जिंदगी की कमाई है। मोठ्याचे मोठे पण किती म्हणून सांगावे, मोठ्याचे मोठे पण किती म्हणून सांगावे। मिळाले सर्व काही आता काय मागावे। मागणे कचाजच्या शुभ दिनाला 100 वर्ष आयुष्य सत्तार भाईला लाभावे। 100 वर्ष आयुष्य सत्तार भाईंना लाभावे। पण मी मनापासून सांगतो, शाही नव्हे तो बोरूचा टाक आहे, शाही नव्हे तो बोरूचा टाक आहे। कार्य तयाचे निस्वार्थी आणि पाक आहे, म्हणून तर विरोधकांना तयाचा धाक आहे। आणि अब्दुल सत्तार भाई अरे या शिल्लोडचं नाक आहे। अरे अब्दुल सत्तार भाई ह्या शिल्लोडचं नाक आहे। एक नवीन शेर आहे, बंसी भैया साळवे म्हणतात, मनी सेवेची नेहमीच तळमळ आहे, मनी जनसेवेची नेहमीच तळमळ आहे। मनी जनसेवेची नेहमीच तळमळ आहे। आशीर्वाद जनतेचे हेच ज्यांचे बळ आहे। आणि अब्दुल सत्तार भाई म्हणजेच अरे विकासाची जिवंत चळवळ आहे। अब्दुल सत्तार भाई म्हणजेच विकासाची जिवंत चळवळ आहे। अन्याय अत्याचाराविरुद्ध तयाच्या मनात धगधगती आग आहे। बहुजन हितासाठी तयाच्या तन्मन धनाचा त्याग आहे। आणि अब्दुल सत्तार भाई अरे खरा शिवा भीमाचा वाघ आहे। अब्दुल सत्तार भाई खरा भीमा शिवाचा वाघ आहे। आमचे युवा नेता आमिर भैया यांच्यासाठी पण 4 ओळी लिहिलेल्या आहेत। दुधापेक्षा गोडी दुधावरच्या शाईत आहे, दुधापेक्षा गोडी दुधावरच्या शाईत आहे, वेगळाच सुगंध त्या जाईत आहे। आमिर भैया सत्तार युवा नेता अरे तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे, तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे। अनसाऱ्यांनी पाहिलं करून दावलं, साऱ्याने पाहिलं करून दावलं नाहीच दिसड
शब्दाला जागती बर का अब्दुल सत्तार भाई. दिल्या शब्दाला जागती बर का अब्दुल सत्तार भाई. माननीय केशवराव तायडे साहेब, माननीय उपाध्यक्ष जिल्हा परिषद या बंधूंच्या वतीनं सुद्धा 11,000 रुपये या गाण्यासाठी या मुकड्यासाठी आलेले. जोरदार टाळी झाली पाहिजे. दिल्या शब्दाला जागती बर का अब्दुल सत्तार भाई. पण त्यांचे चाहते माझे बंधू साळवे साहेब, विशालभाई कुठे गेले? सगळे सगळे झोपलेले बसलेले. अरे तारेने पाहिलं करून धावलं, मग नाहीच दिसड घाई, नाहीच दिसड घाई. दिल्या शब्दाला जागती बर का अब्दुल सत्तार भाई. वो आने वाला है इतना पैगाम ही काफी है. वो आने वाला है इतना पैगाम ही काफी है. हमारी दोस्ती के लिए एक शाम ही काफी है. अब्दुल सत्तार भाई की बात छोड़ो यारो, क्योंकि सिल्लोड में तो उनका नाम ही काफी है. पसारा नाही सोंगाचा पसारा, हा समाज एकच सारा. नाही सोंगाचा पसारा, नाही सोंगाचा पसारा. हा समाज एकच सारा. प्रेम तुमचे ज्यांच्यासाठी, अरे प्रेम तुमचे ज्यांच्यासाठी आयुष्याची कमाई. कमाई. अरे दिल्या शब्दाला जागती बर का अब्दुल सत्तार भाई.
कळलं त्याच्यातली थोडी कामं मी या गाण्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पिण्यासाठी आणलं पाणी, पिण्यासाठी आणलं पाणी, झाली मंजूर ती सूतगिरणी. पिण्यासाठी आणलं पाणी, पिण्यासाठी आणलं पाणी, झाली मंजूर ती सूतगिरणी. हे काय बटन आहे? 11,000 लिहिताना 5,000 देता. अरे वा वा वा. सत्तारबाईंच्या नावाने दिलेत, कोणी पण दिले असतील, आभारी आहो. जे दिले तेच म्हणा. आणि म्हणून शेर द्या, शेर. सीमेपार जातो त्याला चौकार म्हणतात, सीमेपार जातो त्याला चौकार म्हणतात. सीमेपार उंचावरून जातो त्याला षटकार म्हणतात. ज्याच्या विकासाला सीमाच नाही त्या अब्दुल सत्तार भाईंना कल्पकतेचा नवा आविष्कार म्हणतात. ऐका, पिण्यासाठी आणलं पाणी, झाली मंजूर ती सूतगिरणी. प्रत्येकाला आपलाच वाटे, मग प्रत्येकाला आपलाच वाटे. अरे प्रत्येकाला आपलाच वाटे. थाटणार राजेशाही, अरे थाटतो राजेशाही, थाटतो राजेशाही. अरे दिल्या शब्दाला, मग दिल्या शब्दाला जागती बर का अब्दुल सत्तार भाई. ऐका, घे जनसेवेचा वाचा, कार्याचा उडवी ठसा. घे जनसेवेचा वाचा, कार्याचा उडवी ठसा. कोणातर्फे? नंदकिशोर सहारे साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपये आलेत या गाण्यासाठी. स्वप्नील पाटील शेळके यांच्या वतीनं सुद्धा 2100 रुपये आलेत. यांच्या वतीनं सुद्धा 1100 रुपये आलेत. 2100 रुपये आले. धन्यवाद. स्वप्नील पाटील यांच्या वतीनं. पंजाब नरसिंग चव्हाण यांच्या वतीनं सुद्धा 2000 रुपये या गीताबद्दल आलेत. पार्ट्या बरे. जय जनसेवेचा वासा, गेले जनसेवेचा वाचा, कार्याचा उठवी ठसा. अन भीमाचा सरदार भारीच दिसला, भीमाचा सरदार भारीच दिलदार. कुठलीच ना बारकाही, अरे कुठलीच ना बारकाही.
मग दिल्या शब्दाला जागती बर का अब्दुल सत्तार भाई. सुभाष लोखंडे यांच्या वतीनं सुद्धा या गाण्याबद्दल 2100 रुपये आलेले आहेत. आणि अब्दुल भाई आणि समीर भैया हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्यासाठी या 4 ओळी मी सादर करत आहे अब्दुल भाई आणि समीर भाईच्या साठी. सार दिसतंय आपोआप कट्टाला नाही माप. गोरगरिबांची मनी जाण आहे. गोरगरिबांची मणी जाण आहे. 4 चौघात ज्याचा मान सन्मान आहे. नामदार अब्दुल सत्तार भाई माझे परमश्रेणी मित्र नामदार अब्दुल सत्तार साहेब मित्रमंडळ यांच्या वतीनं 25,000 रुपये आलेले आहेत. जोरदार टाळी झाली पाहिजे या गाण्याबद्दल. गोरगरिबांची मनी जाण आहे. 4 चौघात ज्याचा मान सन्मान आहे तोच समीर भैया सत्तार. अरे सत्तार परिवाराची शान आहे. सत्तार परिवाराची शान आहे. आणि म्हणून सर दिसतंय आपोआप कट्टाला नाही माप. म्हणून त्यांचं अरे जन हे म्हणतं म्हणून त्यांचं गीत आनंद गाई. गीत आनंद गाई. आणि दिल्या शब्दाला जागती बर का अब्दुल सत्तार भाई. सादर करते त्या देवस्थानासाठी. या गीताच्या शब्दाकडे लक्ष द्या. सत्तारबाई जे सत्य आहे ते मी मांडत आहे. त्या देवस्थानासाठी सत्तारबाईंनी मुंडेश्वर देवस्थानासाठी 45 कोटीचा निधी आणला. लक्ष द्या बंधूंनो. आणि म्हणून म्हणायचंय त्या देवस्थानासाठी दिले 45 कोटी. त्या देवस्थानासाठी दिले 45 कोटी.
ग्वाही. मुंडेश्वर देवस्थानासाठी 45 कोटी आणले आणि म्हणून दिल्या शब्दाला जागती बर का अब्दुल सत्तार भाई. दिल्या शब्दाला जागती बर का अब्दुल सत्तार भाई. साऱ्यांनी पाहिलं करून दावलं. साऱ्यांनी पाहिलं करून दावलं. नाहीच दिसड घाई. नाहीच दिसड घाई. आणि नाहीच दिसड घाई. आणि दिल्या शब्दाला जागती बर का अब्दुल सत्तार भाई. धन्यवाद दादा. दिल्या शब्दाला जागणारा नेता म्हणून साहेबांची खाती आहे. दादा, दिल्या शब्दाला जागल्यामुळं गेली 42 वर्ष ज्या माणसाने गाडी हाकली परंतु आज राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे, ज्या माणसानं स्वतःच्या कष्टातून उभं केलं, ज्या घरात सरपंच नको, जिल्हा परिषद सदस्य नको किंवा कुठलाच नेता नसताना देखील या माझ्या नेत्यानं आज इथपर्यंत मजल मारली आहे. ती केवळ आणि केवळ सिल्लोड सोयगाव मतदारसंघाच्या मतदारांच्या एका मतावर साहेब नेहमीच म्हणतात, मी आज कुठल्याही सभागृहात असलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाच्या अधिकारामुळे, डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारामुळे, मतदानाच्या अधिकारामुळे मी या ठिकाणी आहे. कारण साहेब गोरगरिबावर प्रेम करणारा नेता आहे. साहेबांनी आतापर्यंत कुठल्याही गोरगरिबाला त्रास दिलेला नाहीये. आज आमसभा घेतली, आज आमच्या तालुक्याची आमसभा घेत असताना कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही. माझ्या विधवा परित्यक्त्या श्रावणबाळ योजनेच्या महिला असतील, माझ्या शहरातील घरकुलाचे प्रश्न असतील, माझ्या तालुक्यातले घरकुलाचे प्रश्न असतील, हे प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आज स्पष्टपणे सूचना दिल्या. शहरातील असो का तालुक्यातील असो कुठल्याही व्यक्तीला घरापासून वंचित राहणार नाही, कुठल्याही लाभापासून वंचित राहणार नाही, कुठल्याही योजनेपासून वंचित राहणार नाही, असं खंबीर नेतृत्व आम्हा या सिल्लोड सोयगावला लाभलेला आहे. या ठिकाणी आताच्या गीतावर खुश होऊन आमच्या शहराच्या प्रथम नागरिक माननीय नगराध्यक्षा राजश्रीताई निकम यांच्याकडनं 2000 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद मॅडम. आणि मला सांगताना तुम्हाला आनंद होतो की साहेब जेवढ्या धडाडीनं काम करतात तेवढ्याच धडाडीनं साहेबांची लेकरं साहेबांच्या शब्दाच्या पुढे न जाता साहेबांनी दिलेला शब्द, जनतेचा शब्द पाळून माननीय समीर भैया आणि आमिर भैया या ठिकाणी काम करत आहेत. कारण एखादा मोठा झाला की पाठीमागच्या लोकांना विसरून जातो, परंतु साहेबांनी त्या लेकरांना शिकवलंय, लेकरांना घडवलंय. अरे मी जसा वागलोय तसं तुम्ही देखील वागलं पाहिजे असा ठणकावून सांगणारा नेता. भैयाचं चुकलं किंवा आमिर भैयाचं चुकलं, कुणाचंही जरी चुकलं तर कान धरून स्पष्टपणे बोलणारा नेता म्हणून माझ्या साहेबाची खाती आहे. म्हणून ही जनता साहेबांच्या पाठीमागं आहे. आणि म्हणून एकदा सर्वांना विनंती करतोय, एवढ्या लाडक्या नेत्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहतोय, एकदा जोरदार टाळ्यांनी आपण साहेबांचं स्वागत करूया. विनंती आहे, माता भगिनींना विनंती आहे, आपल्याला नळाचं पाणी असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, आपल्या खडकपूर्णाचं पाणी आणण्याचा कार्यक्रम असेल किंवा सिल्लोड सोयगावच्या विविध गावातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, विशेष निधी आणून साहेब जिथं जातात
प्रेमानं सांगतात. जिथं प्रेमानं ऐकलं नाही तिथं साहेबांची भाषा देखील त्या अधिकाऱ्याला सांगावी लागते. जिथं जमत नाही लात मारेल तिथं पाणी काढणारा नेता आहे. मित्रांनो, मी तर नांदेडचा आहे, पण तुम्ही भाग्यवान आहात. पण मी देखील 18 वर्षापासून इथं असल्यामुळे मी देखील साहेबांच्या सानिध्यात राहतोय. मी देखील भाग्यवान आहे की त्या माणसाच्या छायेखाली मला या ठिकाणी काम करायची संधी मिळते. नामदार अब्दुल सत्तार साहेबांचा, अरे नामदार अब्दुल सत्तार साहेबांचा. एक 2च मिनिटात दादा ब्रेक घेत आहेत, ते लगेच येतील. तेव्हा दादा आले. थँक्यू थँक्यू. चला दादा. राजश्री ताई निकम या भगिनींच्या वतीनं सुद्धा, नगराध्यक्ष यांच्या वतीनं सुद्धा सप्रेम भेट आली. पार्टी आभारी. 2000 रुपये. आपली फरमाईश म्हणून ही गाणं गात आहे. माना माना के हर शय भी यहाँ फनी है. माना माना के हर शय भी यहाँ पानी है. सारी दुनिया तो आनी जानी है. माना के हर शय भी यहाँ पानी है. सारी दुनिया तो आनी जानी है. मगर अमर रहेगा संविधान जो मेरे भीम की निशानी है. जो मेरे भीम की निशानी है. यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, वेदों और पुराणों पर ब्राह्मण चलता है. यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, वेदों और पुराणों पर ब्राह्मण चलता है. अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है. मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है. मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है. अब पोंगा पंडितों की दाल गल नहीं सकती, अंधेरे में इनकी क्षमा जल नहीं सकती. कहते हैं ज्ञानी भीम के संविधान के बगैर इस देश की गाड़ी तो अब चल ही नहीं सकती. इस देश की गाड़ी अब तो चल ही नहीं सकती. राजा राणीच्या जोडीला लोकगीत गाय जरा. शेवटी गाव का लोकगीत एखादं. शेवटी माझ्या आई बहिणींना आवडतील अशी थोडक्यात मी लोकगीत सादर करीन या 2 गाण्यानंतर.
राणी राजा राजा राणी राजा राजा राणी राजा राजा राणीच्या जोडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला हे राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या अरे आदमी बड़ा नहीं होता जन्म से आदमी बड़ा नहीं होता जन्म से नाम कर जाता है वो अपने ही कर्म से ना तो जादू से ना तो इल्म से भारत का संविधान लिखा मेरे भीम ने खून के कलम से राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कुणाचं योगदान सांगा कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ऐका अर्धकुळाचा भिकारी अर्धकुळाचा भिकारी आता आली भालदारी त्या माडीत गाडीत आबा शंकर मल्हारी करतोच तुझ्या खेड्यातल्या वाडीला मंची भैया साळवे म्हणतात खरे तेच मनी ठसवा खोटे कधी ठसवू नका खरे तेच मनी ठसवा खोटे कधी ठसवू नका धोकेबाजांनी फसवलं आता तुम्ही तरी फसवू नका शाण्याला शब्दाचा मार असतो म्हणून सांगतो 33 कोटीच्या लाईनीत बुद्ध भीमाला घुसवू नका बुद्ध भीमाला घुसवू नका याच्या पुढे सांगेल बंधूनो दीनानाथ कांबळे म्हणतात दगडाला देव म्हणता मग माणसाला माणूस का म्हणत नाही जर दगडाला देव म्हणता मग माणसाला माणूस का म्हणत नाही अरे अंबाबाईला देवी म्हणता मग प्रत्येक स्त्रीला देवी का म्हणत नाही दगडाला देव म्हणता माणसाला माणूस म्हणत नाही अंबाबाईला देवी म्हणता प्रत्येक स्त्रीला देवी का म्हणत नाही माणसाला अस्पृश्य म्हणून विटाळ करता अशा अंधरुडीला शाप का म्हणत नाही आणि जर गायला आई म्हणता मग बैलाला बाप का म्हणत नाही जत्रा उरूस करतोच तुझ्या खेड्यातल्या वाडीला आहे कुणाचं योगदान सांगा कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
अरे पंचपक्वान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम, ये भीम का खजाना है कारून का नहीं, ये भीम का खजाना है कारून का नहीं, भीमराव का जो तीर है अर्जुन का नहीं, ये भीम का खजाना है कारून का नहीं, भीमराव का जो तीर है अर्जुन का नहीं, सावन का मजा और है फागुन का नहीं, जो जय भीम ना करे वो अपने खून का नहीं। शिळ तुकडं चारलं त्याला करतोय सलाम, तुला मुबाच नव्हती र कुठं मंदिर चावडीला, तुला मुबाच नव्हती र कुठं मंदिर चावडीला। शेर मध्ये सादर करते साळवे साहेब तुमची फरमाइश। याद करो बीते दिनों की आजादी के पहले की, याद करो बीते दिनों की आजादी के पहले की, इस देश के नहले पे अंग्रेज गोरे दहले की, सागर के उस पार जिन्होंने 150 राज किया, कुचल तो डाले सुपुत मगर मां भारत को बर्बाद किया। उसी वक्त के गांधी नेहरू कांग्रेस के जो लीडर थे, तिलक केसरी नाना पत्री सुभाष बाबू लीडर थे। स्वतंत्रता के लिए सभी ने हंसने खसमे खाई थी और शिरीष जैसे बालक ने तो जान भी अपनी खोई थी। सबका नारा स्वतंत्रता का, सबको आजादी प्यारी थी, स्वतंत्रता के सभी मरीज थे, स्वतंत्रता ही बीमारी थी। इस देश के इंकलाबी बेहिसाब बेलगाम थे और हम दलित इस देश में गुलामों के भी गुलाम थे। तो उसी गुलामी की जंजीर तोड़ने एक शोला भड़का था, अरे वही तो ये भीम रामजी अंबेडकर का लड़का था। तुला मुबाच नव्हती र कुठं मंदिर चावडीला, तुला मुबाच नव्हती र कुठं मंदिर चावडीला। सत्तार भाई, फंस जाएगा मानव जो कि और भी ढोंग रचाएगा। हृदयनाथ सिन्नरकर कहते हैं फंस जाएगा मानव जो कि और भी ढोंग रचाएगा, गैर बात को लेकर ही तो अपना शोर मचाएगा। कोई देवता कोई ईश्वर काम अभी ना आएगा, एक ही गौतम बुद्ध है जो इस भारत को बचाएगा। मोठं साहेब झालाच गीताचा शेवट सादर करते। तुला भीमान माणूस केलं, तुझ्यासाठीच श्रम वेचील, नको विसरू भीमाचे मोल, नको विसरू भीमाचे मोल, बोल गर्वाना जय भीम बोल। भीम कार्यात जनराव, भीम कार्यात जनराव, कधी वेळ न दौडीला, भीम कार्यात जनराव, कधी वेळ न दौडीला। आहे कुणाचं योगदान, सांगा कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला।
त्याच्याकडे बघून वाजवता म्हणून त्याला पैसे दिले. तुम्ही जुने, तुम्ही त्यालाच बघता. नाही मी म्हणतो ना. दादा या गाण्यावर खुश होऊन माननीय नामदार अब्दुलजी सत्तार साहेब यांच्या वतीनं 25,000 रुपयाची भेट आलेली आहे. दादा साहेब ज्या माणसावर जीव लावतात, माझे मित्र आहेत ते यार, जुने मित्र आहेत ते. नाही जीव लावायची गोष्टच नाही. कारण साहेबांचा जीव ज्याच्यावर असतो, साहेब त्याच्यावर प्रेम करतात, त्या माणसासाठी कधी हजर राहतात. खरोखरच सत्तार साहेबांना भेटण्यासाठी मला तर कधी अपॉइंटमेंट लागली नाही. जेव्हा पण आज मुंबईत आहेत, आनंद शिंदे डायरेक्ट आत घुसतो. ह्याला म्हणतात दोस्ती. त्या माणसाचं जेवढं, तो माणूस गरम आहे, आणि जो तोंडाने बोलतो ना, माणसाने पोटात ठेवू नये. जे तोंडात आहे तेच बोलावं, खरं तेच बोलावं. फटकळ असो, मी पण तसाच आहे, म्हणून आमची दोस्ती आहे. मी बोलताना कोणालाच भेट नाही. अरे त्यांचं काम बोलणार आहे, ते बोलत त्यांची वजह करून काय फायदा नाही. त्यांचं काम बोलतंय. धन्यवाद. त्यांनी 25,000 रुपये या गाण्याबद्दल दिलेले आहेत. आणि बाबासाहेबांच्या संविधानानंच आपण सर्वजण या पदावरती आहोत. आणि सत्तार साहेब पण मानतात, म्हणून त्यांनी या गाण्याबद्दल मला 25,000 रुपये दिले. धन्यवाद. फार फार आभारी आहे. माझ्या आया बहिणीसाठी खास एक रमाई सादर करत आहे. नांदणं नांदणं, जी तुमची आवडती रमाई. याच्यानंतर मी तुम्हाला लोकगीत 2-4 आपले मिक्स मध्ये एक कडवं गाऊन, म्हणजे सगळ्यांची मनोरंजन होईल. एक काम कर, म्हणजे पुढचं गाणं पण त्याच्यातून. आणि आता जेव्हा मी गाणं चालू करीन त्यावेळेला लाईट बंद करा आणि तुमची लाईट चालू राहू द्या. प्रत्येकाजवळ मोबाईल आहे, प्रत्येकाने मला लाईट दाखवायची. आणि फक्त सत्तार साहेबांवरती एकच लाईट राहू द्या. आणि तो नजारा काय आहे तुम्हाला समोर दिसेल. मी गाणं चालू करताना सांगतो, फक्त तुम्ही सावध राहा. अरे मैं भीम का दिवाना गायला असतं, पण त्याच्यातला तो मेनच गाभा मी गाऊन टाकला आता. साळवे साहेब, तो मेन गाभाच मी गाऊन टाकला, म्हणून नांदन मी सूर लावतो. तुम्हाला मजा येईल असं गाणं का, तुम्ही घाबरू नका. एंड पण असा खतरनाक करीन की तुम भी देखते रह जाएंगे. झालं का रे?
मुसीबत में शरीफों की शराफत कम नहीं होती, मुसीबत में शरीफों की शराफत कम नहीं होती। करो सोने के 100 टुकड़े लेकिन कीमत कम नहीं होती। पकाई हुई माँ की हाथ की रोटी बासी हो मगर उसकी लज्जत कम नहीं होती। पकाई हुई माँ की रोटी बासी हो मगर उसकी लज्जत कम नहीं होती। दिया 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 सब कोई कहे पर बाती कहे न कोई। दिया 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 सब कोई कहे पर बाती कहे न कोई। बाती बिचारी रात भर जली और नाम दिया कहो, और नाम दिया कहो। अशोक थोरात म्हणतात, गांधीची कस्तुरबा नेहरूची कमलाबाई, गांधीची कस्तुरबा नेहरूची कमलाबाई, अन लाखात एक अशी माझ्या भीमाची रमाई। अन लाखात एक अशी माझ्या भीमाची रमाई। बबन सरोदे म्हणतात, थोर साहित्यिक माझे परमसिंह मित्र बबन सरोदे म्हणतात, जगी नाही कोठे अशी नवलाई, जगी नाही कोठे अशी नवलाई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई। कोटी कोटी लेकरांची आई रमाई। कोळशाची बाटी तिच्या डोईवरती, तिचे हात सोन्याचे पण शेणात भरती, आम्हासाठी झाली भीम पेनाची शाई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई। कोटी कोटी लेकरांची आई रमाई। बाप घोंगावता आमचा तुफान वारा, बाप घोंगावता आमचा तुफान वारा, पण तिच्या पदराचा या लेकरांना सहारा। तिच्या जीर्ण पदराची छाया गर्दराई, तिच्या जीर्ण पदराची छाया गर्दराई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई। कोटी कोटी लेकरांची आई रमाई। मुके दुःख तिचे ना कधी बोलले, मुके दुःख तिचे ना कधी बोलले, दिखाव्यासाठी हाटी कधी तोलले, मोठे पण सूर्या ही तिचीच कमाई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई। कोटी कोटी लेकरांची आई रमाई। आयुष्यभर कष्ट तिच्या वाट्याला, अरे आयुष्यभर कष्ट तिच्या वाट्याला, आणि तिच्यामुळे फूल पण आम्हा काट्याला। कसे फेडू पांग कसे होऊ उतराई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई। कोटी कोटी लेकरांची आई रमाई। या वर्षाचा नवीन शेर मी तुम्हाला सादर करते, नवीन शेर, सत्तार भाई नया शेर है, देखो कैसे। ये हकीकत है कोई भरम नहीं है, ये हकीकत है कोई भरम नहीं है, प्रणय के जिंदगी में कोई गम नहीं है, ये सच है माँ रमा तेरा दूध पिया नहीं मैंने, लेकिन महाड़ का पानी तेरे दूध से कम नहीं है। लेकिन महाड़ का पानी तेरे दूध से कम नहीं है। मग नांदन नांदन
नांदन ए नांदन नांदन होत रमत नांदन भीमाच्या संसारी कॅमेरावाले यांच्यावरती मारा, माझ्यावर नका मारू. हे दिसलं पाहिजे, सत्तारबाईंना दिसलं पाहिजे तिकडे. भीमाच्या संसारी जसं टिपुरत चांदन भीमाच्या संसारी जसं टिपुरत चांदन आगा गा भीमाच्या संसारी जसं टिपुरत चांदन नांदन नांदन आग नांदन नांदन वत रमत नांदन संसारी जसं टिपुरत चांदन भीमाच्या संसारी जसं टिपुरत चांदन भीमाच्या संसारी जसं टिपुरत करून या गीताच्या शब्दाकडे लक्ष द्यावं. धनी असता मुल्क तिरी लोकगीत गायचे का याच्यानंतर सत्तारबाई लोकगीत 2-4 गाव का नंतर वाटलं याला कमी करतो. धनी असता मुल्क तिरी पार पाडी कर्तव्य सारी आता घराघरात नळ आहे, घराघरात नळ बाबासाहेबांच्या पुण्याईनं घराघरात नळ आहे. पण त्यावेळी पाणी श्रमान शेंदन पाणी श्रमान शेंदन असं रमत नांदन भीमाच्या संसारी जसं टिपुरत चांदन भीमाच्या संसारी रमाईनं 4 लेकरं मातीत घातली. विचार करा बंधूनो, या कोटी लेकरांच्या साठी. पण त्यावेळी कन्या शिजवून सांदेला नटवी पाणी डोळ्याला लावून पोरं उठवी कन्या शिजवून सांदेला नटवी पाणी डोळ्याला लावून पोरं उठवी कोंड्या मांड्याचं रांधण कोंड्या मांड्याचं रांधण असं रमत नांदण
बाबासाहेबांना जर प्रेमात अडकून ठेवलं असतं तर बाबासाहेबांनी आपला उद्धार केलाच नसता. पण रमाईचाही फार मोठा वाटा आहे. आपल्यावरती रमाईचं सुद्धा फार मोठं उपकार आहे. आणि म्हणून एक शेर सादर करते बंधूनो. 14 एप्रिलला सत्तारभाई 14 एप्रिलला युगंधराचा जन्म झाला. प्रणय महूला सूर्याचा जन्म झाला. 14 एप्रिलला युगंधराचा जन्म झाला. प्रणय महूला सूर्याचा जन्म झाला. संविधान भारताचे बोले हात जोडून माझ्या जन्मासाठी भीमाचा जन्म झाला. आणि म्हणून होती कष्टाचं जीवन जगत, होती कष्टाचं जीवन जगत, होती कष्टाचं जीवन जगत, सुख प्रकाशा भावी बघत, प्रकाशा भावी बघत, सुख प्रकाशा भावी बघत, नावांतरी गोंधळ पै पैसा लावण्या भीमाला, पै पैसा लावण्या भीमाला. अव थापल्या कित्येक गौऱ्या, तिनं थापल्या कित्येक गौऱ्या, गौऱ्या पै पैसा लावण्या भीमाला. पैसा लावण्या भीमाला. बंधुनो, बाबासाहेबांना रमाईनं गौऱ्या थापून 13 रुपयाची मनी ऑर्डर केली. विचार करा. आणि म्हणून पै पैसा लावण्या भीमाला, पैसा लावण्या भीमाला, पैसा लावण्या भीमाला. थापल्या कित्येक गौऱ्या, तिनं थापल्या कित्येक गौऱ्या. फाटक्या लुगड्यात नांदली रमाई, फाटक्या लुगड्यात नांदली रमाई, फाटक्या लुगड्यात नांदली रमाई. तवा शालूत नटल्या ह्या नवऱ्या, धन्यवाद दादा. अब्दुल सत्तार साहेब, माझे बंधू यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी 2 मिनिटं शुभेच्छा द्याव्या. दादा, या गाण्यावर खुश होऊन आमच्या शहराचे उपनगराध्यक्ष तथा नॅशनल सूतगिरणीचे चेअरमन माननीय अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्याकडनं देखील 25,000 रुपये भेट आलेली आहे. या भेटीचा स्वीकार आपण करायचा दादा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर आमच्या शहराच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा राजश्रीताई निकम यांच्याकडनं देखील या गाण्यावर खुश होऊन 2,000 रुपये आलेले आहेत. त्या देखील भेटीचा आपण स्वीकार करावा अशी नम्र विनंती करतो. आणि दादा, माननीय नामदार अब्दुलजी सत्तार साहेब यांचं मंचावर आगमन. आणि माननीय आनंदजी शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान सिल्लोड महोत्सवाच्या या 2ऱ्या वर्षी माननीय नामदार अब्दुलजी सत्तार साहेब या ठिकाणी करतायत. समीरभाई,
आणि या ठिकाणी जो प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटामध्ये या ठिकाणी आपण आनंदजी शिंदे यांचं स्वागत या सिल्लोड महोत्सवाच्या दुसऱ्या वर्षामध्ये. आणि मी माननीय सत्तार साहेबांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. आमचे मित्र थोडा बाजूला एक मिनिट, अजून कार्यक्रम संपलेला नाही. आमचे स्नेही मित्र आदरणीय आनंद शिंदेजी, खरं म्हणजे या शिंदे परिवाराला गेल्या वेळेस त्यांच्या मुलाला आपण बोलवलं होतं, आदर्श शिंदे यांना. खरं म्हणजे यांचे वडील, मी लकी आहे की तुमच्या 3 पिढ्यापासून मी तुमचा पूर्ण एक एक शब्द ऐकण्याची संधी मिळाली. येणाऱ्या वर्षी तुमचा दोघांचं कॉम्पिटिशन ठेवायचं मला. आदर्श शिंदे आणि आनंद शिंदे दोघाला एकाच स्टेज मध्ये शिंदेशाहीला आमच्या सिल्लोड महोत्सवाच्या या भूमीवर जशी आतिषबाजी आता होऊ लागली याच्यापेक्षाही जास्त होईल. क्योंकि मेरा लड़का भी यहाँ है, वो भी अगले बार रहेगा, और आप और आपका चिरंजीव, उनको दोनों को यहाँ जाएगा और दोनों का सम्मान. ये हमारे दोस्त एक यहाँ का हमारे एरिया के बहुत बड़े गायक हैं, लेकिन ये भी आपके फैन हैं. ये एक सभागृह में थोड़ी कुछ टेक्निकल प्रॉब्लम से आए नहीं तो वरिष्ठ सभागृह में हमारे आमदार के रूप में आने वाले 5 साल में यहाँ आनंद शिंदे साहब को देखा जाएगा. यही मेरी आपको शुभकामनाएं हैं. आपकी सारी पार्टी आपली सर्वांच्या वतीने माझ्या सिल्लोड तालुक्याच्या सोयगाव विधानसभा मतदारसंघामधल्या सर्व बांधवांतर्फे इथे सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक इथे उपस्थित आहेत. आमचे मागासवर्गीय बांधव जास्त असेल पण त्यांच्यापेक्षा काही कमी बाकीच्या समाज. राम राम राम, जय भीम, जय हिंद. होता वगैरे गाव का माझी भरपूर गाणी आहेत उर्दू सुद्धा, पण जरा तुम्हाला थंडी जाण्यासाठी तुम्हाला काही सगळ्यांना चहा कोणी पाजणार नाही, तर मी तुमची थंडी घालवण्यासाठी ही गाणी गातो, थोडक्यात एक मजा यावी म्हणून. हा, नवीन पोपट. ओके. थंडीच्या राती गोधडीची आठवण झाली, थंडीच्या राती गोधडीची आठवण झाली, आणि काळ्या महिनेला पाहून माझ्या पोपटाची आठवण झाली. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, जग बोलल्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं,
गवल्याला आता मी मानलं, तुझ्या गवल्याला आता मी मानलं, तुझ्या गवल्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना, शेजारची ही काळी मैना, शेजारची ही काळी मैना. लागली डोलायला, तवा लागली डोलायला. कवा अरे कवा तवा लागली डोलायला. आपण कवा तवा लागली डोलायला. पण कवा सत्तारबाई कवा तवा आदर्श नव्हता. तवा लागली डोलायला. जवा नवीन पोपट लागला मिठू मिठू बोलायला. काही सांगू तुला या दोघांची गोष्ट, काय सांगू तुला या दोघांची गोष्ट, काय सांगू तुला या दोघांची गोष्ट. गोष्ट येताची कळाली स्पष्ट. गोष्टाची कळाली स्पष्ट, गोष्टाची कळाली स्पष्ट. पाऊण मोका महिन्याचा धोका रे पाऊण मोका. महिन्याचा धोका, पाऊण मोका, महिन्याचा धोका. लागतोय तुला आईला, कसा लागतोय तुला आईला. ममय वाले गेला गुण नादी, वाले केला गुण नादी, वाले केला गुण नादी, वाले केला गुण नादी. मुंबईची खरी परिस्थिती. ममय वाले गेला गुण नादी. वाले केला गुण नादी, वाले केला गुण नादी. सतारबाई अजून पण पुरलेला तसंच आहे. माझी उरकून टाकली का शादी. उरकून टाकली का शादी, उरकून टाकली का शादी. एक खेडेगावची भगिनी, तिला मुंबईला दिलेलं असतं. मुंबईला 2-4 महिने राहून आल्यानंतर आपल्या घरी माहेरी परत ती आपल्या मैत्रिणीला म्हणते काय मम्मी टाकली का शादी. उरकून टाकली का शादी, उरकून टाकली का शादी. काही सांगू काय बोलू काय म्हणू, काय सांगू मेरी बर्बादी गे सुन बया मी नदी. काय सांगू मेरी बर्बादी गे, सुनबया गे. काय सांगू मेरी बर्बादी गे, सुनबया गे. काय सांगू मेरी बर्बादी गे, सुनबया गे. मटके वाले का बाजू में आटा, मटके वाले का बाजू में आटा, मटके वाले का बाजू में आटा. मटके वाले का बाजू में आटा. मटके वाले का बाजू में आटा, मटके वाले का बाजू में आटा. सत्तारबाई मटके वाले का बाजू में आटा. पाठीमाग खाडी का खटा. मटके वाले का बाजू में आटा. मटके वाले का बाजू में आटा, मटके वाले का बाजू में आटा. पाठीमाग खाडी का खटा. खाड़ी का खड़ा, खाड़ी का खड़ा. मटके वाले का बाजू में आटा. मटके वाले का बाजू में आटा, वाले का बाजू में आटा. पाठीमाग खाडी का खटा. खाड़ी का खड़ा, खाड़ी का खड़ा. मैं उसको किसको मैं उसको अरे किसको वो खडे को काय को मैं उसको तो समझी नदी गे सुन बया मी नदी. मैं उसको समझी नदी गे, आगा गा. काय सांगू मेरी बर्बादी गे, सुनबया गे.
घर लय मोठी मोठी आहेत. आयची खोलीचं काय कुराडा, मुंबईची झोपडपट्टीमध्ये खोली बाग खोल्या बघा. आयची खोलीचं काय कुराडा, उस कुराडे में 4 बिराड. आणि मग फाटकी गोदडी, गोदडी वाकळ फाटकी गोदडी पार्टिशन मध्ये सुन बयानी. गजरा अरे कैसा मंदी गजरा, कीर्तन गजऱ्या बनंदरा, कैसा मंदी गजरा, कीर्तन गजऱ्या बनंदरा. या पोरीचा बघून जा नवा नवा नखरा. बघा बघा कशी त्वऱ्यानं चालतय, चालताना हिची कमार हालतय, नागिनी वाणी अंग हे डुलतय, आणि पोरांच्या तोंडाशी पाणी हे घालतय. जसा चंद्राचा तुकडा गोरा गोरा मुखरा, बंधूनो किती उपमा आहेत बघा स्त्रीला. माणसांना पण उपमा आहेत बर का, माणसांना पण उपमा आहेत. कोणत्या? पुण्याची नवरी नवरा नटला, पुण्याची नवरी नवरा नटला, पुण्याची नवरी नवरा नटला. सातारा वाईत अरे अशा लगीन घाईत, अशा लगीन घाईत झाला बापराव टाईट. शिट्टी वाजली मेल्याची शिट्टी नाही, बशीची शिट्टी. गाडी सुटली शिट्टी वाजली, गाडी सुटली, शिट्टी वाजली, गाडी सुटली, आणि पदर गेला न अन पदर गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर,
हसू लागली माझं कालीज आलं वारा शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला तुझी चिमणी उडाली भुरभुर माझा पोपट पिसाटला 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 झाडाखाली पिऊन पडून धिंगाणा घातला तुझी चिमणी उडाली भुरभुर भुरभुर तुझी चिमणी उडाली भुरभुर आलिया गावात अजब वरस उगवली चांदणी जणू ही उन्हात कोणाला न्यायाला पोरगी दारात वराड जोमात गाव पमात आवाज वाढव डीजे तुझ्या आईची आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ काय हाय आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ काय 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 आणि दलितांच्या हृदयातलं गाणं उजळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव अरे हुसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव चाळीलीची देशबाई केला वर्मिघाव इतिहासात अजरामर शूर महाराज ना